नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज. गाव विकासात जनचळवळ राबवून गावाचा कायापालट करण्यात अग्रेसर असलेले निलंगा तालुक्यातील हे गाव गेली अनेक वर्षांपासून कधीही येथे पाण्याचा दुष्काळ माहीत नाही. कोणते आहे हे गाव, काय राबवले आहेत विविध विकासाच्या योजना, चला जाणून घेऊया या गावाबद्दल. निलंगा तालुक्यातील या गावाला पाण्याची सरवडी म्हणूनही आजही परिसरातील अनेक गावात ओळखले जाते. जवळपास 5000 लोकसंख्या असलेल्या या गावाचे 1993 पूर्वी केवळ 18 एकर मध्ये वसले होते. किल्लारीच्या भूकंपानंतर पुनर्वसन झाल्याने या गावाचे क्षेत्रफळ आता 50 एकर मध्ये वाढले आहे. येथील 100 वर्षांपूर्वीचे जागृत प्रसिद्ध असलेले सिद्धेश्वर मंदिर आजही इतिहासाची आठवण करून देते. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे मोठी यात्रा भरवली जाते. या निमित्ताने सर्व धर्म समभावाचे दर्शन घडते. गावातील नागरिकांच्या लोकसहभागातून या गावाला शासनाच्या वतीने अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. येथील सरपंच बालाजी मोहिते व सर्व सदस्याच्या माध्यमातून विविध विकासाची कामे करण्यात आली असून सरवडी गावाचा चेहरा बदललेला पाहायला मिळत आहे. शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गाव अंतर्गत रस्ते, सिमेंट रस्ते, पेवर ब्लॉक करून गावाच्या विकासात भर पडली. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या शेत रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात करून शेताला जाणारे रस्ते गावापर्यंत करण्यात आली आहेत. येथील सरपंच बालाजी मोहिते व ग्रामपंचायत अधिकारी रणजित कुमारे यांनी गाव सुधारायचे असेल तर येणारी पिढी शिक्षित होणे गरजेचे समजून येथील अंगणवाडी, शाळा बोलक्या करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यामुळे लहान मुलांना विविध साहित्याच्या माध्यमातून खेळातून अभ्यास, अभ्यासातून आरोग्य कसे सुदृढ होईल यासाठी किलबिल अंगणवाडी करून लहान मुलांच्या जीवनाला वेगळे वळण निर्माण केले. एखाद्या खासगी शाळेलाही लाजवेल अशी येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. अगदी पहिलीचेही मुले बडबड गीताच्या माध्यमातून फटाफट इंग्रजी वाचतात. आरोग्याची काळजी घेत विविध खेळाच्या माध्यमातून मुलांचे आरोग्य व बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येते. विशेष म्हणजे येथे सर्व धर्म समभावाचे दर्शन घडते. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येथील सर्व नागरिकांचे विशेष प्रयत्न केले जातात. एकूण 11 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सरवडी गावाची पाण्याची सरवडी म्हणूनही ओळख आहे. विशेष म्हणजे येथे आजही मातीचे मडके बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून येथील मडक्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नमस्कार, मी कुमारी आर्यम, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय सरवडी. योगायोगानं असं झालं की ज्या वेळेस सरपंचाची निवड झाली त्याच वेळेस मी पण या ग्रामपंचायतमध्ये आलो. समस्या भरपूर होत्या. ते आमचं गाव भूकंप पुनर्वसित. ज्या वेळेस 1993ला भूकंप झाला त्यावेळेस एकत्रित कुटुंब पद्धती होती. पण 93 आणि आजचा जर विचार केला तर म्हणजे 20चा विचार केला तर कुटुंबसंख्या वाढली आणि घरं कमी झाली. त्यावेळेस मी आणि माझे कार्यतत्पर सरपंच, माझी ग्रामपंचायतची बॉडी यांना सोबत घेऊन मी माझ्या गावचा प्रथम नमुना नंबर 8 बनवला. नमुना नंबर 8 बनवून जे लोक घरापासून वंचित होते त्या लोकांना आम्ही इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना या योजनेच्या माध्यमातून घरकुल दिले. त्यानंतर आमच्या गावामध्ये बऱ्याचशा म्हणजे दुसऱ्या योजना जे अपंग लोक आहेत त्या अपंग लोकांना योजना दिल्या. त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतला 15 वित्त आयोगातून
आम्ही आमचे बाबा जे शासकीय कार्यालय आहेत, जसे की ग्रामपंचायत आहे, शाळा आहे, अंगणवाडी आहे, या सर्व शासकीय कार्यालयावर आम्ही 100% सौर बसवले, लाईटची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली आणि आमदार साहेब, खासदार साहेब, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमातून विविध विकास कामे आम्ही प्रभावीपणे राबवले. त्यामध्ये मग आमचे सरपंच असतील, ग्रामपंचायत बॉडी असेल आणि गावकरी असतील, याने मोलाचे सहकार्य केले. सध्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे. त्या अभियानामध्ये आम्ही सक्रियपणे सहभाग नोंदवला आहे. अभियानाला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही म्हणजे टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत. यामध्ये आमच्या ग्रामपंचायत सरपंच, बॉडी असेल, माझे सर्व कर्मचारी, ऑपरेटर, शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी, क्लर्क, हे सर्व मिळून आम्ही अभियानामध्ये भाग घेऊन कसं आपलं गाव एक नंबरला येईल याचा प्रयत्न करतो. पंचायतचे ऑपरेटर श्री नितीन मोहिते हे सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतमध्ये येतात. ग्रामपंचायत मार्फत दिले जाणारे जन्म, मृत्यू, विवाह, दारिद्र्यरेषेचा दाखला, शौचालयाचा दाखला, परत नमुना नंबर 8 हे सगळे दाखले लोकांना ऑनलाईन पद्धतीने देतात. शाळेमध्ये फिल्टरची व्यवस्था केलेली आहे, अंगणवाडीमध्ये वाडीमध्ये फिल्टरची व्यवस्था केलेली आहे, किंवा मुलांना, शाळेतील मुलांना, अंगणवाडीतील मुलांना शुद्ध पाणी, पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतकडून 100% प्रयत्न करण्यात आले. त्याच्यानंतर आता हे 14 नोव्हेंबर च्या GR नुसार घरकर म्हणजे वसुलीमध्ये जी सवलत दिली आहे 50%ची, त्याचा लाभ आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. दौंडीद्वारे, बॅनर, प्रत्यक्षात भेटून ते लोक त्याचा म्हणजे चांगला प्रतिसाद आहे. ज्या काही योजना असतील त्या योजना लोकांना सांगण्यासाठी आमची मासिक बैठक, ग्रामसभा, प्रत्यक्षात लोकांना भेटून ज्या काही लोकोपयोगी योजना आहेत ते लोकांना समजावून सांगून आम्ही लोकांना त्याचा फायदा घेण्यासाठी सांगतो. आमच्या गावामध्ये 2 शाळा आहेत. दोन्ही शाळा अतिशय सुंदर आहेत. आमच्या शाळेतील मुलं बाहेर जाऊ नये यासाठी मी आणि आमच्या ग्रामपंचायत सरपंच यांनी पालक बैठका, पालक मेळावे, प्रभात फेरी काढून पालकाचं म्हणजे हे केलं, काय म्हणते त्याला, समुपदेशन केलं आणि आमच्या शाळेची पटसंख्या वाढवली आहे. जनतेला हेच आवाहन करतो की बाबा, सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आमचं माझी ग्रामपंचायत कार्यालय सरवडी हे भाग घेतलेली आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवा. जे शासनाने 50% सुट्टीची योजना सुरू केली आहे त्याचा लाभ घ्यावा व ग्रामपंचायतीत सहकार्य करावे. नमस्कार, मी बालाजी माणिकराव मोहिते, सरपंच सरवडी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. तर माझं गाव हे 1993च्या भूकंपामध्ये पूर्णपणे क्षतिग्रस्त झालेलं होतं. त्या माध्यमातून आमचं गावचं नवीन गावठाणामध्ये पुनर्वसन झालं 1995ला. त्यानंतर बराच काळ गेला. त्यानंतर मी 9 फेब्रुवारी 2020ला या गावचा प्रथम नागरिक म्हणजे सरपंच झालो. तर मी सुरुवातीला सरपंच झाल्यानंतर पुनर्वसित गाव असल्यामुळं बऱ्याच असुविधा रस्त्याच्या बाबतीत होत्या, कारण रस्त्याची लांबी गावामध्ये भरपूर होती. एवढे रस्ते मजबूत करणं फार कठीण काम होतं. तरीही आम्ही सुरुवातीला रस्ता, जी नागरिकांच्या मूलभूत गरजा जी आहेत, पाणी, लाईट आणि रस्ता, तर याच्यावर आम्ही प्राधान्याने लक्ष केंद्रित केलं. आणि सुरुवातीपासूनच माझ्यासोबत आमचे कार्यतत्पर ग्रामविकास अधिकारी कुमारे साहेबची साथ आम्हाला लाभली आणि त्यांचंही सहकार्य लाभलं. आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की मुळात आमच्या सरवडी गावामध्ये पाण्याची कमतरता नाही, पाणी भरपूर आहे, परंतु नियोजन नसल्यामुळं गावामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. आम्ही सुरुवातीला पाणी हा विषय अजेंड्यावर घेतला आणि जलजीवनच्या माध्यमातून गावात एक नवीन विहीर आम्ही करून घेतली, पुन्हा पाईपलाईन करून घेतली, अंतर्गत पाईपलाईन आणि नवीन मोटारी, ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून
आज रोजी आमच्या गावामध्ये, दोन्ही गावामध्ये पाण्याची कसलीही कमतरता आज रोजी आमच्यात नाही. हा विषय अजेंड्यावर घेतल्यानंतर आम्ही पुन्हा लक्ष केंद्रित केलं रस्त्यावर. तर आमचं 2 गावं आहेत, सरवडी पूर्व आणि सरवडी पश्चिम. येथील गावामध्ये रस्त्याची लांबी जवळजवळ 18 किलोमीटरपर्यंत आहे. त्यामुळं एवढे रस्ते मजबूत करणं आवश्यक होतं. परंतु आमच्या मतदारसंघाचे आमचे कार्यसम्राट आमदार श्रीमान अभिमन्यू पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्यानं बरेच रस्त्याचे कामं आम्ही गावातले जवळजवळ 75% रस्ते जवळजवळ आम्ही मजबूतीकरण केलेलं आहे. काही रस्ते आम्ही नरेगाच्या माध्यमातून मजबूत केलेलं आहे, गिट्टी मुरुम टाकून. काही सिमेंट कॉन्क्रीट केलेले आहेत, काही फ्लोअर ब्लॉकचे केलेले आहेत. आता फक्त गावामध्ये 25% रस्ते राहिलेत. तर येणाऱ्या काळात ते पण रस्ते माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतील. तसेच विविध प्रकारच्या योजनाही आम्ही गावात राबवलेल्या आहेत. यानंतर आम्ही लाईटचा विषय घेतला तर आमच्या गावामध्ये लाईटची पण व्यवस्था, प्रत्येक खांबावर आम्ही फोकस बसवलेला आहे. सौर लाईटचा उपयोग केलेला आहे. दलित वस्ती असेल, मातंग वस्ती असेल, अल्पसंख्याक वस्ती असेल, या वस्तीमध्येही आम्ही सौर लाईटच्या माध्यमातून गाव प्रकाशमान केलेलं आहे. तसेच आम्ही पुन्हा वृक्षारोपणच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आम्ही आणि आमचे ग्रामविकास अधिकारी साहेब यांनी सुरुवातीला मियावाकी प्रकल्प हाती घेतला आणि त्याचं पारितोषिक पण आम्ही प्रथम निलंगा तालुक्यातला आम्ही पटकावलं. आमच्या सुरुवात आम्ही ग्रामपंचायतीमधून केली. ग्रामपंचायतीमध्ये आज रोजी आमचे 1011 झाडं आज जिवंत आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांना पोषण केलेलं आहे झाडाचं. आणि ह्याचंच हे करून परत आम्ही गावामध्ये सरवडी पूर्व आणि सरवडी पश्चिममध्येही असेच 5-5 हजारचे झाडाचे आम्ही रोपटे लावलेले आहेत. आणि तसेच या अगोदरही आमच्या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. परत या मियावाकीच्या माध्यमातूनही आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय माननीय आमचे त्यावेळेसचे मंत्री महोदय बनसोडे साहेबांच्या हस्तेही गावाला पारितोषिक मिळालं. या सर्व सुविधा देत असताना करवसुलीच्या बाबतीतही गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केलेलं आहे. आणि करवसुलीमध्येही आम्ही 2दा प्रथम पुरस्कार आम्ही पटकावलेला आहे आणि शिवसाहेबाच्या हस्तेही आमचा गावचं म्हणजे सत्कार झालेला आहे. तर लोक आम्हाला कर भरूनही सहकार्य करतात. त्या कराच्या माध्यमातूनच गावातील जी काही प्राथमिक गरजा आहेत, पाईपलाईन दुरुस्ती असेल, लाईट दुरुस्ती असेल किंवा इतर काही सुविधा असतील, त्या सुविधा आम्ही त्या माध्यमातून देतो. तसेच आमच्या गावचं एक म्हणजे ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य सांगता येईल की आमची ग्रामपंचायत दररोज उघडली जाते. आमचे सर्व कर्मचारी, सेवक असतील, आमचे ऑपरेटर असतील, क्लर्क असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, हे दररोज हजर असतात. 9 ते 12-1 वाजेपर्यंत कामकाज आमचं ग्रामपंचायत चालतं. आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सुविधा, जे काही प्रमाणपत्र असतील, काही लोकांचे काही इतर जी काही प्रमाणपत्र असतील, तेही आम्ही तातडीनं उपलब्ध करून देतो. तर अशा प्रकारचं एक व्यवस्थित कार्य आमचं ग्रामपंचायतचं चालू आहे. बिलकुल एक समाधानाची गोष्ट आहे की आमच्या गावामध्ये पाणी उपलब्ध असताना सुद्धा लोकांपर्यंत पाणी जात नव्हतं. महत्त्वाचं पाणी हा विषय फार गरजेचा आहे. तर आम्ही पहिल्या सुरू पाण्यावर आम्ही आणि ग्रामविकास अधिकारी साहेबांनी पाणी कसं गावाला व्यवस्थित पुरवठा करता येईल यावर भर देऊन आम्ही आज रोजी आम्ही असं भूषण म्हणून सांगतो की आज कुठल्याही प्रत्येक घरामध्ये नळानं पाणी दररोजच्या दररोज आम्ही पुरवतो. हेच आम्हाला एक समाधान वाटतं.